येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा रयतेचा, सुराज्याचा आणि स्वराज्याप्रती असलेल्या आदराचा, हर्षोल्लासाचा मानदंड असेल। या देशामधल्या 18 पगड जातीतल्या बहुजन समाजाला घेऊन सोबत राजेशाहीत सुद्धा लोकशाही रुजवणारा राजा म्हणून छत्रपतींच्या इतिहासाला जगाला ओळख आहे इतिहासामध्ये। त्याच पद्धतीने लोकशाहीत सुद्धा शिवछत्रपतींच्या स्वराज्याची भूमिका येत्या काळात प्रत्येक नागरिकांनी जर निभावली तर कदाचित हीच लोकशाही उद्याच छत्रपतींच्या कल्पनेतलं स्वराज्य निर्माण होऊ शकतं। ही भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि सर्व जनतेस जिजाऊ जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो। दोन गोष्टी आहेत सर, मधल्या काळामध्ये सेवा संघाने प्रयत्न सातत्याने करून बऱ्यापैकी प्रमाण कमी करून शून्यवर आणलेलं होतं। डीजे, मिरवणुका, नाचणे आणि खरं तर अलीकडच्या काळात होर्डिंग एक तंत्रज्ञानाचा भाग झाल्यामुळे होर्डिंगचा एक प्रचंड मोठा वापर होतो आहे। आता तरुण मुलांच्या तारुण्याला कुठेतरी त्यांच्या सळसळाटीला एक संधी राहावी म्हणून तिथपर्यंत ठीक आहे, पण डीजे, डॉल्बी सारख्या हेवी डेसिबलच्या आवाजांनी ध्वनी प्रदूषण असेल। मागच्या वर्षी आंबेडकर जयंती जिंतूरमध्ये एका भावाचा आमच्या डीजेच्या आवाजानं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। ही गोष्ट डोळ्यासमोर जर घेतली तरी डॉल्बीचे, डीजेचे वापर कमी करावेत, उलट पारंपरिक वाद्याचा वापर करून चांगल्या पद्धतीने लेझिम असेल, हलगी असेल या वाद्याचा जर वापर केला तर अधिक चांगल्या पद्धतीने होईल आणि लोककलावंतांना संधी भेटेल। यंत्राच्या पुढे माणसाने नाचण्यापेक्षा माणसाच्या सृजनशील कलाकृती पुढे माणसाने नाचून त्याचा सन्मान करणं ही छत्रपतींची शिवनीती होती। त्या शिवनीतीचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे आणि येणाऱ्या काळात डीजेचं प्रमाण कमी करून केवळ नाचण्यापेक्षा पुस्तकं वाचून समाज समृद्ध करण्याच्या लढाईकडे सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। याच सदिच्छा या निमित्ताने द्यायच्या। धन्यवाद।